मंडळी नमस्कार. मी स्वाती रत्न पारखी. प्रदीप कुलकर्णी यांच्या अहंकाराचा वारा न लागो राजसा या छोट्याशा लेखाचं अभिवाचन करत आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. यामधून संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी मानवी जीवनाचे अनेक रहस्य सांगितलेत. मानवानं नेमकं कसं वागावं हे शास्त्रकारांनी सांगितलंय. नम्रता हे विद्येचं भूषण आहे, निगर्वता हे श्रीमंतीचं भूषण आहे आणि क्षमा हे बलवंताचं भूषण आहे. परंतु अहंकारी माणूस याकडे दुर्लक्ष करतो. अहंकार मग तो कशाचाही असू दे, कशानेही आलेला असू दे, तो चांगला नसतोच. परंतु याची जाणीव अहंकारी माणसाला कधीच नसते. खरं तर गर्वाचं घर खाली अशी एक मराठीत म्हण आहे, पण याकडेही या अहंकारी माणसांचं लक्षच नसतं. मुळात कोणतेही काम किंवा कोणताही गर्व वाईटच, मग तो सत्तेचा असू दे, श्रीमंतीचा असू दे, बुद्धीचा असू दे किंवा आपल्या ताकदीचा असू दे, किंवा मग एखाद्या आंदोलनात मिळालेल्या जनमत पाठिंब्याचा सुद्धा. असा कोणताही गर्व जर कोणाला झाला तर त्याचं भाषेवर अर्थात त्याच्या वाणीवर नियंत्रण राहत नाही. त्याची जीभ घसरतेच घसरते. पण आपल्या पुढे सगळे तुच्छ आहेत अशी भावना सुद्धा वाढीच लागते. संत नामदेव महाराजांसहित अनेक संतांनी आपल्या संत वचनांमधून कोणताही गर्व मनुष्याला कसा हानिकारक आहे हे सांगितले. भीमाला झालेला गर्व देखील हरणच झाला होता आणि हा दाखला मनुष्यासाठी उपयोगीच नाही का? पण अहंकारी माणूस असा कोणताही विचार करत नाही. आपण कोणाला उद्देशून बोलत आहोत आणि आपली भाषा कशी असायला हवी याचा विचार त्यानं कधीच करायला हवाय, पण तो कधी करत नाही. याचा विचार त्यांनी करायला हवा, पण असं होत नाही. अहंकाराचा वारा जर का मनाला स्पर्श करत असेल तर या गोष्टी तो विसरूनच जातो आणि आपण बोलतो वागतो तेच खरं असं त्याला वाटायला लागतं. समोरचा माणूस वयस्कर आहे, आपल्यापेक्षा 4 पावसाळे त्यांनी अधिक पाहिलेत, किंवा आपण त्यांना बोलताना कशा अदबीनं बोलायला हवं याची मर्यादा सुद्धा ते सांभाळत नाहीत. आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देताना आपण भाषा जपून वापरली पाहिजे. भाषेचा दर्जा घसरता कामा नये. बरीच मोठी मंडळी आहेत, पण ती सुद्धा अहंकाराने वाया गेली. पण त्यानंतर त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा ही सगळी अडगळीतच पडली. किंवा जग हे ज्याची चलती आहे त्या मागे धावते, तो अहंकाराने भ्रष्ट झाला तर आज नाही तर उद्या त्याची अधोगती नक्कीच आहे. आंदोलन कोणतंही असो ते करण्याचा लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिलेला आहे, पण या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्याच्या हक्कावर देखील आपल्याला गदा आणता येणारच नाही. हे वास्तव आहे. आपली मागणी 100% खरी असली तरी ती मागणी मान्य करण्याचे अधिकार किंवा तसे सरकारी आश्वासन असायला हवं. तरी आपण आपली भाषा संयमाची ठेवायला हवी. कोणालाही अरेतुरे करण्याचा आपल्याला अधिकारच नाही. अहंकार हा कधीच चांगला नसतो याचे भान प्रत्येकानं ठेवायला हवे. या दुनियेत शेरा 1.25 शेर नक्कीच भेटतो. तेव्हा अशा वेळी गर्वाचं घर खाली झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा संत नामदेव महाराजांनी सांगितलेला हा अभंग बरंच काही शिकून जातो. पण आम्हाला हे शिकण्याची आणि आत्मसात करण्याची इच्छा असायला हवी. बोलता आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिवाचनाचे विविध पैलू मी उलगडणार आहेच. तुम्हाला आवडणाऱ्या तुमच्या कथा तुम्ही मला सांगू शकता. तुमच्या आवडीचे विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. मी ते अभिवाचन करण्याचा किंवा त्या मुद्द्यांवरती बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.